खूप वाचता म्हणे तुम्ही. वाचन फार आहे तुमचं. वाचते ती सिच्युएशन मधनं वाचते ती. प्लीज प्लीज जोरदार टाळ्या प्लीज. एक काहीतरी मिळालंय आपल्याला. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. झी बॉस चाहते सुयश टिळक यांना चला वायुद्यामध्ये घ्या. नाही नका नका हे नाही उगाच तुम्ही आमचं काय ते घरी लेकर बाळ उपाशी राहत. चला तुम्ही सर. तर वाचनाची फार आवड आहे तुम्हाला. काय काय वाचलंय? मॅकबेथ. अच्छा. व्हेरी नाईस. आय नो. डॉक्टर मॅकबेथ म्हणजे काय? मॅकबेथ म्हणजे कल्याण डुमली बस. तर तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही अनेकांकडून पुस्तक वाचायला घेता पण ती त्यांना परत देत नाही. हो की नाही? नाही. प्लीज आम्हाला सांगा हे उत्तर बरोबर आहे की चूक? परत देत नाहीस. नाही. हे चुकीचं आहे. उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही पुस्तक परत देत नाही. नाही पण माझा थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडनं मॅडम पुस्तक घेऊन गेल्या होत्या पण त्यांनी मला 2 तासात परत दिलं. एवढं जाडं पुस्तक होतं. 2 तासात मॅडमनी परत दिलं मला. का? मॅडम म्हणल्या की ह्याच्यात फक्त पात्रांची नावं आहेत काही स्टोरीच नाहीये. तेव्हा मी क्लिअर केलं की ही टेलिफोन डिरेक्टरी आहे. सेम माझ्याकडे आलं द्या म्हणला भाऊ हे जाडजूड पुस्तक द्या. मॅडम पुस्तक नाही ते डिक्शनरी आहे. म्हणलं मला कुठं वाचायचं आहे खेळा ठोकायला न्यायचं आहे. आयच्या कॉमेडी बना करतात त्या कधी कधी. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं यावर? मला एवढंच म्हणायचं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका लायब्ररी. काय चालू आहे तुमचं कल्याण डोंबिवली हे दुसरे शहर नाही आहेत काय? हे बघा ते तुमच्यासाठी असतील. ही माझ्या पोरांची नाव आहेत. काय पोराचं नाव कल्याण, मुलीचं नाव डोंबिवली. आणि महानगरपालिका हे माझ्या बायकोचं नाव. मी त्यांचं बोलतो. त्यांचं भविष्य मला नको का बघा. बायकोचं नाव महानगरपालिका. हा, घ्या मग स्टँडिंग कमिटीची मीटिंग. काय काय बोलताय तुम्ही? हे काय याला अर्थ आहे का? कसं बोलतं ते? तर तुमचा पुढचा प्रश्न आहे की सिरियलमध्ये तुमचं लग्न झालंय हे तुम्ही लपवता पण ह्या गोष्टीचं उत्तर न लपवता द्या. तर मला सांगा नवऱ्यांना रजनी आवडते की नाही? व्हेरी पर्सनल होत चालले. या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. पूर्ण जनतेला ऐकायचं आहे. नवऱ्यांना रजनी आवडते की नाही? हो रिअली? हो. आम्हाला सांगा हे उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे? हे उत्तर बरोबर आहे. याचा प्रूफ तुम्ही काल बघितले. थँक्यू सो मच. या एका प्रश्नाचं उत्तर फार बरोबर दिलेलं आहे उत्तर बरोबरच असणार. आणि कॉंग्रॅच्युलेशन. काल नवरे रजनी बरोबर ज्या पद्धतीने नाचत होते त्यावरनं मला बरोबर वाटतं आहे हे उत्तर बरोबर आहे. सर खरं सांगा मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही तुम्ही चांगले नाचता सर. इथं सांगा आता. हो की नाही सांगा फक्त. हो म्हणा. बोला सर फक्त म्हणून तुम्ही नाचलात की नाही? तर आता मला जाणून घ्यायचं की का रे दुरावाच्या सेटवर काय गंमत असते. कारण एवढे सगळे अवली लोक एकत्र येणार म्हटल्यानंतर गंमत तर होणारच होणार. कारण ऑफिसमध्ये सुद्धा जी गंमत चालू असते मी बघितलंय तशी शूटिंगच्या सेटवर सुद्धा असणार. आणि ती आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणून घ्यायची आहे. तर सुरुवात करतो तावडे सर तुमच्यापासून. कारण तुम्ही तर हेड आहात अशा गमती जमती करणाऱ्यांचे. आमची सुरुची आहे ना सुरुची ती एका प्रदेशात राहते. हा आणि काय होतं की तिकडनं लांबून येते. तर ती कुठल्या प्रदेशातून येते. आता एवढं ते रिमोट प्लेस आहे ती ज्या ठिकाणी राहते. अच्छा. आता त्यामुळे ती जेव्हा येते तेव्हा ती अप टू डेट येते. पण तिकडे जाताना का आम्ही इमॅजिन करतो काय तिकडे जाऊन कशी जात असेल ती तिकडनं कशी येत असेल. तर ती ज्या प्रदेशात राहते त्या प्रदेशाची भाषा मी एक डेव्हलप केली. ती भाषा ती असेल. तर ती जेव्हा सांगते की बाबा माझं आता शूटिंग 9ला आहे. तर तिच्या भाषेत ती वरती डोंगरावर उभ्या असलेल्या आपल्या पालकांना सांगते आम्हाला 9ची शिफ्ट
मग वर्ण पालक तिचे विचारतात अबा जुला नका देशो मला आलं माझ्या पॅकअप मध्ये बोल बंद गेले बागा बोल माग होल असे दे 11 वाजता का होल असं का पण आधी ती तुला का त्रास देतात असं मला कळलं नाही पाहिजे. तिची डेव्हलप ती काय ऍक्च्युली काय माहिती ना त्या प्रदेशातून येते तर खूप कष्ट करून ती इकडे येते मग अच्छा. इकडे ते डोंगरावरून उतरल्यावर गाडी पार्क केलेली असते तिकडे कपडे वर व्यवस्थित घालून मग ती कपडे त्या कपड्यात सेटवर नाही नाही तिला छळताय तुम्ही हे नाही तिच्याकडून छळत नाही ऐकून घेतलं ऍक्च्युली पाहिजे. फॅक्ट आहे ती कारण कसं की अजून डेव्हलपमेंट व्हायचे तिकडे आता सध्या तिकडे खडू लॉन्च झालाय खडू लॉन्च झालाय म्हणजे मागच्या महिन्यात स्टो लॉन्च झाला होता अच्छा आता एक 7-8 महिन्याने ट्यूबलाईट लॉन्च होते तिकडे वा. असे खूप डेव्हलपमेंट होत आहेत तिकडे आणि तिकडे कसं असतं की मग त्यांचं एक नॅशनल अँथम असतं हा जिंगलाला जिंगलाला हू जिंगलाला हू तर ते नॅशनल अँथम आहे त्यांचं मी रोज लांबून येते त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तू आदिवासी पाड्यातून येतेस आणि सगळे मला खूप त्रास देतात या एका गोष्टीवरून. मला फक्त एवढंच विचारायचं येतेस कुठून तू मी ठाण्याहून येते. अरे मग कुठून लांबून येते ही असं का तुम्ही चिडवता तिला ठाण्यातनं येणारे बरेच जण असतात पण हिचा एक आविर्भाव येतो त्याबरोबर की मी कशी लांबून येते लांबूनच. नाही, त्यामुळे हे नाही, सगळं अजिबात सुरू नाही. झालंय आणि काका? कसं मला किती स्ट्रगल आहे की मी एवढ्या लांबून प्रवास करतोय. त्यामुळे त्यामुळे मग आम्ही तो प्रवास महत्वाचा आहे म्हणून आम्ही त्याचं महत्व तिला रोज जाणवून देतो. मला जय तुला आता विचारायचं की एवढं तू नाव कमावलेलं आहेस सिनेमे पण तुझे येत आहेत पुढे भविष्यात सुद्धा येतील आईबाबांना कसं वाटतं मग घरी छान त्यांना वाटतंच फक्त खूप आठवण येते मला त्यांची आणि त्यांनाही माझी कारण मी शूटिंगमुळे मुंबईतच असतो पूर्ण वेळ सो पुण्याला जाणंच होत नाही त्यामुळे खूप आठवण येत असते सतत एकमेकांची. क्या बात आहे त्याच्या डोळ्यातच ती आठवण दिसते मला म्हणजे ममाच बॉय असं म्हणतात तुला ते खरं आहे का हो मला ममाज बॉय म्हणतात कारण आईचा खूप विशेष जीव आहे माझ्यावर आणि आमचं फोनवर पण फार कमी बोलणं होतं आणि जेव्हा केव्हा होतं तेव्हा माझ्या फक्त एका हॅलोमध्ये आईला बरंच काही कळलेलं असतं तशी तिने इथे काही माणसं पण पेरून ठेवलेत असं माझा अंदाज आहे कारण तिला सगळंच माहिती असतं तिला सगळंच कळतं मी नुसतं कधीतरी फोन केला तरी तिला कळलेलं असतं काहीतरी बरं वाईट झालंय किंवा काहीतरी खूप छान झालं. वा वा पण सुरेश तू म्हणालास की आईची जेव्हा आठवण येते तेव्हा मी तिला फोन करतो आणि हॅलो म्हणतो पण एका हॅलोमध्ये सुद्धा तिला कळतं की काय चाललेलं आहे किंवा मी कसा आहे किंवा मला आठवण येते. ही जी थुकरटवाडी आहे ना हे जादूचं गाव आहे. हॅलो म्हणून बघ एकदा. हॅलो हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी